चष्म्याशिवाय तर काही दिसत नाही. अगं बाई, आता कोणाचा आला फोन? निक्कीच आहे वाटतं माझ्या. हॅलो, हा बोल की बाळा. बरी आहेस का? जेवलीस? होय, काय बनवलंय मग? हा, फोडणीचा भात. अरे वा वा वा. हा, आता मी पण जेवते. हा, मग करते तुला फोन, परत करते. सुनबाई, ए सुनबाई, झालंय का जेवण? हो हो सासूबाई आले. हे घ्या. काय गे, काय केलंयस? अहो, मसाले भात आहे. असला कसला मसाले भात केलाय? मला तर पिवळा भात दिसतोय. नुसताच हळद टाकून केलाय वाटतं. सासूबाई, मगाशी जेव्हा ताईंचा फोन आला होता तेव्हा त्या तुम्हाला म्हणाले की फोडणीचा भात केलाय आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणाला अरे वा, आणि मी एवढा चांगला मसाले भात केलाय तर तुम्ही म्हणताय की हळद टाकून पिवळा केला. अगं पिवळा दिसतोय म्हणल्यावर पिवळाच म्हणणार ना. त्यात मसाला कमी आणि हळदच जास्त दिसायला लागल्या. 4 डोळ्यानं बघतोय माझ्या. सासूबाई, मला मान्य आहे सासू सुनेच्या नात्यात कडवटपणा असतो. अहो पण एवढा तुम्ही मला जरा सुद्धा समजून घेत नाही आहात. मला असं वाटलं होतं की आपल्या नात्यात जर कोणीतरी समजून घेतलं तर आपलं नातं पुढे जाईल, आपल्या नात्यातला कडवटपणा दूर होईल. पण तुम्हाला ते करायचंच नाहीये. हे पण घेऊन जा.